नमस्कार प्रेक्षकांनो, या नवरदेव हिटलरला या मालिकेमध्ये आता नवनवीन गोष्टी येताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि इथे आता ही लीला प्रचंड संतापलेली आहे आणि ती आता तुम्हाला इथे उपोषण करताना या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि एजे सुद्धा मग हिच्या हट्टामुळे या ठिकाणी टोकाचा निर्णय तुम्हाला घेताना दिसणार आहे. पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, इथे सकाळ झालेली असते आणि याचे या ठिकाणी झोपून उठलेला आपल्याला दिसतोय, परंतु लीलाला आसपास बघतो तर लीला तिला कुठेच भेटत नाही. आणि मग हा अजय तिला शोधत आपल्याला या ठिकाणी खाली येताना दिसतोय आणि तिने डायरेक्ट इथं पुढंच लावलेलं असतो लीलाने. लीला आता मी उपोषणाला बसलेली आहे, आता ते अन्न पाणी वगैरे काहीच खाणार नाही असं डायरेक्ट पुढंच तिने लावून ठेवलेलं असतं आणि उपोषणाला बसले असते. उपोषण करायचं तिने या ठिकाणी ठरवलेलं एकमेव कारण तुम्हाला माहितीच असेल की एजेने ह्या लीलाला कोणत्याही प्रकारे प्रपोज केलेला नसतो. तिची खूप इच्छा असते की तिने मला प्रपोज करावं एजेने, परंतु त्याने टायगर थ्रू या ठिकाणी आपल्याला प्रपोज केलेलं दिसते. त्यामुळे ते हट्टच करते, एजेने मला प्रपोज केलं नाही तर मी उपोषणाला बसणार, मी या ठिकाणी काहीच खाणार नाही, एजेने मला प्रपोज करावं एवढंच ते या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसते. आणि खाली आल्यानंतर एजे बघितल्यानंतर त्यालाही या ठिकाणी आपल्याला खूप मोठा धक्का बसताना आपल्याला दिसतोय. हे एजे चालले तर काय, नक्की कायसाठी हे सर्व, असं आजी विचारते सुद्धा. अरे काल पण तिने काही खाल्लेलं नाहीये, आज सकाळपासून पाणी पण वगैरे घेतलं नाहीये, प्लीज एजे काहीतरी कर असं बोलत असते. एजेंना तिथे लीला या ठिकाणी आजी सांगू लागते एजेची या ठिकाणी, बघितलं का तू काय अवस्था आहे काय नाही, प्लीज लक्ष दे, नाहीतर ह्याची तब्येत खूप खराब होईल. तुम्हाला जर जमत नसेल तर तसं तुम्ही स्पष्ट सांगावं ना, माझं उपोषण करणार आहे, माझ्या मागण्या कराव्या लागतील, नाही केलं तर मी उपोषण चालूच ठेवेल असं ती या ठिकाणी एजेंना बोलते. इकडे या ठिकाणी एजेला पण कळत नाही आता हिला काय बोलू, मी एवढा का हट्ट करते ती. आणि आजी सुद्धा इथे आधीला हे सगळं काय चाललंय रे, लीलाची तब्येत बिघडेल. आणि ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला लीलाचीच बाजू घेताना दिसते. सगळेजण आता हळूहळू तिथे जमा होताना दिसत आहेत. आणि इकडे दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी पण या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा आनंद घेते. तिला खूप मजा येत असते लीलाची अवस्था पाहून, तिला दुःखात पाहून हे खूप खुश होताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे. परंतु या ठिकाणी मात्र आता तो एजेना लीलाला या ठिकाणी पूर्णपणे इग्नोर करतो आणि तिथून या ठिकाणी निघून जाताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर लीला म्हणत असते, आजी ते परत येतील ना, सांगतील ना का नाही, ती विचारताना दिसते. ना मला भूक सहन होत नाहीये आणि मला उपाशी राहिले तर, म्हणजे ती नाटक करते, तिला उपाशी राहायची इच्छाच नसते, तिला भूक पण लागली असते पण तिला कळत नाही मी करू तर काय. तिचा या ठिकाणी एजेने दुर्लक्ष केल्यामुळे पूर्णपणे पचका या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. तेव्हा आजी म्हणतात, असं काय करतेस, मला माहिती आहे ना हे सगळं, तू उपाशीपोटी कशी राहशील, मी आहे ना तुझ्यासोबत, तू काळजी करू नको आणि राहायचा प्रश्न तो टेन्शन घेऊ नको, आजी असं तिला बोलते. आणि मग या ठिकाणी पुढे आपल्याला पाहायला मिळते सरस्वती, लक्ष्मी हे या सगळ्या गोष्टीचा संधीचा फायदा घेऊन मुद्दाम पंचपक्वान्न नाश्त्याला करतात आणि खूप छान छान आणि स्पेशली हे लीलाच्या आवडीचे जे काही पदार्थ असतात ते इथे करताना दिसतात. आणि मुद्दाम या ठिकाणी हे पदार्थ घेऊन तिच्या समोरच या ठिकाणी बसतात आणि हे सगळे समोसे वगैरे, दहीवडे, भरपूर काही मुद्दाम त्यांनी या लीलाला चढवण्यासाठी केलेलं असतं. कारण तिला माहिती आहे हे उपोषणाला बसली आणि तिच्यासमोर हे खाल्लं तर तिची अवस्था खूप वाईट होईल, तिला भूक सहन होणार नाही आणि या ठिकाणी तिच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल असं त्यांना खात्री असते. आणि लीला म्हणते, हे सगळं माझ्या आवडीचं आहे. आणि त्याच वेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की प्रमोद सुद्धा या ठिकाणी येतो. सगळेजण बसलेले असतात, लीला मात्र इथे खूप वाईट वाटत असतं, एवढा भारी ब्रेकफास्ट केलेला आहे, मला काय खायला मिळणार नाही असं या ठिकाणी तिला इथे वाट. तुम्हाला पाहायला मिळेल की लीलाला पण इथे खूप भूक लागलेली असते, भूक सहन होत नसते आणि समोर तिच्या सगळे आवडीचे पदार्थ असतात, तिला खूप खाण्याची इच्छा असते पण खाऊ कसं. आणि इथे समोर मुद्दाम हे खूप छान झाले, ते खूप छान झाले, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी बोलताना दिसत, ऐक ना आपण इथं नको बसूया, आपण तिथं बसूया, असं करून लीलाच्या समोरच ते हे सगळं पंचपक्वान या ठिकाणी घेऊन बसताना आणि तिच्यासमोर मुद्दाम खाऊन दाखवताना या ठिकाणी आपल्याला हे सगळे या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे. आणि मग
या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की तिथे नाश्ता करायला आलेल्या असतात आणि डायनिंग टेबलवर बसून रोजच खातात. तसे ते खात असतात. सगळ्यांना ठरवलं असतं आज काही करून लीलाला खूप त्रास द्यायचा, जाळवायचा. मग लीलाच्या तिथे सोफ्यावरती या तिघेही जेवून येऊन बसतात. लीलाच्या बाजूला बसलेले असतात आणि त्यांना बघायचं असतं की लीलाने जी उपोषण आहे ते कसं तिला जमते. काही करून तिचा प्लॅन यशस्वी करायचा आहे. त्याच वेळी या सगळ्यांचा प्लॅन चाललेला असतो. मग त्या सर्व जण लीलाला म्हणतात की लीला ट्राय करा ना, खूप छान झाले, प्लीज खा. हे तिघे या ठिकाणी आपल्याला लीलाला खाण्यासाठी आपल्याला इथे फोर्स करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. बोलतो अरे खरंच समोसा खूप छान झालाय, ट्राय कर ना, या सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या, ट्राय कर ना, असंच या ठिकाणी आपल्याला ते चिडवत असतात. मुद्दाम तिला जवळत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. लक्ष्मीचं असं म्हणणं असतं की तू या ठिकाणी नेटवर बघून केलंयस, दहीवडा पण खरंच खूप छान झालाय. इकडे सरस्वती म्हणते साजूक तुपातलं काय टेम्परिंग आहे, अक्षरशः या इथे या लीलाच्या तोंडाला पाणी सुटतं. ड्रायफ्रूट वगैरे शिरा बिरा सगळं काही बोलत असतं. अक्षरशः सरस्वती चमच्यावर शिरा घेऊन लीलाच्या तोंडापुढे या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट उभी सुद्धा या ठिकाणी दिसते, मुद्दाम तिला हे करा, त्रास द्यायला. लीला तुम्ही थोडंसं खा ना, खा ना, नुसतं ते फोर्स करत या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहेत. आता लीलाला कळत नाही आता करू तरी काय, मी तिला सहन होत नसते भूक, पण उपोषणाला ती या ठिकाणी बसलेली इकडे आपल्याला यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हे लीला कसं बसं कंट्रोल करते. परंतु त्यानंतर मग इथे दुर्गा बोलते एक काम कर ना सरस्वती लक्ष्मी, आता एजंटच्या ब्रेकफास्टची वेळ झाली, छानपैकी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट रेडी कर, ते येतच असतील आणि इथं ठेव. आणि थोड्या वेळाने तयार होऊन इथे एजे येताना सुद्धा दिसते आणि ब्रेकफास्टला बसायला जातो तर तिथे जे पदार्थ बघतात त्यानंतर मात्र इथे तो संतापतो आणि आजी पण तिथे या ठिकाणी आलेली असते, तीही चिडते. एजे बोलतो हे सगळे पदार्थ लीलाच्या आवडीचे आहेत. आजी पण म्हणते हे सगळे पदार्थ लीलाच्या आवडीचे आहेत, तुम्ही मुद्दाम केलेत ना, तिला त्रास देण्यासाठी तुम्ही काय करू शकता, कोणत्या थराला जाऊ शकतात ना, हे मला चांगलं माहिती आहे, खरं सांगा, हे तुम्ही मुद्दाम केलेत ना, असं बोलताना सुद्धा दिसते. परंतु यानंतर एजे बोलतो की ही लीला उपोषण करते ना, ती काहीच खाणार नाही ना, ती जर हट्टी असेल ना तर मी डबल हट्टी, मी सुद्धा उपोषण करणार, मी पण काहीच खाणार नाही, असं सुद्धा तो बोलून चिडून तिथून या ठिकाणी आपल्याला निघून जाताना दिसतो. यानंतर मात्र लीला थोडी टेन्शनमध्ये येते. तिला असं वाटत असतं की मी उपोषण केलं, काहीच खाल्लं नाही ना, उपाशी राहिले तर एजेने माझी काळजी वाटेल, टेन्शन येईल आणि त्याच टेन्शनमध्ये ते मला स्वतःच्या तोंडून प्रपोज करतील असं तिला वाटलेलं असतं. परंतु इथे सगळ्या गोष्टी इथे उलट्या होत्या आणि ते या एजेने सुद्धा इथे उपोषण केलेलं असतं. आता एजेने काय खाल्ल्याचं त्यांची तब्येत बिघडेल याचीच काळजी आता या ठिकाणी आपल्याला लीलाला वाटू लागलेली असते. उलटाच तिचा डाव तिच्यावरच या ठिकाणी आपल्याला उलटताना दिसत आहे. नंतर आता या लीलाला कळत नाही आता करू तर काय, आजी सपोर्टला असते, उपोषणाला बसते की आजी गपचूप तिला काढून फक्त एजे समोर ही उपोषणाचे आपल्याला नाटकं करते. या सगळ्या गोष्टी आपल्याला आता येणाऱ्या भागामध्ये समजेल. परंतु आता ही लीला पण हट्टी असते, ती बिलकुल थांबत नाही. ती आता या ठिकाणी ठरवते आता मी काही करून यांच्याकडून प्रेमाची कबुली त्यांच्या तोंडून वधून घेणार, त्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी ती पेटून उरली असते. त्याच्यामुळं आता ती येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळते मुद्दाम ती चेहऱ्याला पूर्णपणे स्कार्फ बांधते, तोंड झाकून घेते. हे जे विचारतं हे काय चाललंय, हे तू का बांधले, असं विचारतं तिला कडे. तेव्हा ती या ठिकाणी बोलते जोपर्यंत तुम्ही मला इथे प्रपोज करत नाही ना, तोपर्यंत मी तोंडावरचं स्कार्फ काढतच नाही. तेव्हा तो विचारतो तुझी काय इच्छा आहे, तेव्हा ती स्कार्फ काढून तिच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात ते सगळं इथे एजेला सांगताना दिसतं. त्यामुळे त्या मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय